आज मी तुम्हाला हस्तरेषा पाहताना हे जे पॉइंट आहेत ना त्याचा अर्थ काय आणि त्रिकोण चिन्ह याचा अर्थ काय हे सांगणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, हे जे त्रिकोण चिन्ह आहे हे आर्थिक बाबतीमध्ये जे लोक अडकतात, खास करून मध्यस्थी करतात. उदाहरणार्थ बँकेमध्ये एखाद्याला गॅरंटेड राहिलेले आहेत किंवा एखाद्याला उसने पैसे देऊन मध्यस्थी केलेली. उदाहरणार्थ ऋषिकेश उदय शितूत एखादी क्ष व्यक्ती आहे आणि इकडे ब व्यक्ती आहे. ब व्यक्ती आणि क्ष व्यक्तीचा व्यवहार होत असताना ऋषिकेश शितूतने मध्यस्थी केलेले आणि सांगितलेले की मी आहे काय झालं तर. अशा पद्धतीने जर कोणी कोणाला फसवलं तर ऋषिकेश शितूत अडकला. अशा पद्धतीचे फॉल्ट जे आहेत ते त्रिकोण जो आहे त्याच्यावर बघितला जातो. फक्त जसा त्रिकोण चांगला आहे, जसा वाईट आहे तसा चांगला पण आहे. जर तो रवी, बुध आणि शुक्र उंचाड्यावर जर असेल तर सर्वात उत्तम मानला जातो. कारण ती जी व्यक्ती असते ना ती कमी श्रमामध्ये जास्त पैसे कमवते. खास करून तुम्हाला मागच्या वेळी बोललेलो आहे की अखंड आयुष्यामध्ये कष्ट दोनच प्रकारचे असतात. एक म्हणजे बुद्धी आणि 2 नंबर म्हणजे अंग मेहनत. ह्या दोन्ही गोष्टींचा जर मिलाप झाला किंवा एखादी गोष्ट एक्स्ट्रा असेल तर कष्ट कमी लागतात, पैसे जास्त मिळतात कमी कष्टामध्ये. काही ठिकाणी प्रचंड अंग मेहनत, त्याला पण ते पण मान तेवढाच आहे, पण त्याला कष्ट भरपूर लागतात. बुद्धी हा विषय ते जास्त वापरला जात नाही किंवा उपयोग नसतो. आता उदाहरणार्थ मी शितू ज्योतिष कार्यालय चालवतोय. माझं सगळं बुद्धीचा विषय आहे. जे काही दक्षिणा फी जी मिळते हे सगळा बुद्धीचा विषय आहे. मी एक्स्ट्रा टॅक्स भरीन तो विषय वेगळा. पण सकाळी जी मिसळ बनवते, मला पूर्णपणे सकाळी 5:30-6ला उठणार, मला मिसळ बनवायची, पूर्णपणे ते 9 ते 12 पर्यंत मी मिसळ ठेवणार. त्याच्यानंतर टोकन बुक करणार, आदल्या दिवशी जी टोकन असतात ती परत बघणार आणि अतोनात कष्ट आहे. त्याला हॉटेलला प्रचंड मेहनत आहे. पण दुपारी 2 नंतर माझं ब्रेनचं काम आहे आणि 1 टाइम पासवर्ड. याचा अर्थ एकदा तुम्हाला सल्ला दिला की तुमचा माझा संबंध संपला. याचा अर्थ काय, संबंध संपल्याचा अर्थ ती मीटिंग संपली. एखाद्याला शंका असेल तो रिपीट मला कॉल करू शकतो, मेसेज टाकू शकतो. पण 1 टाइम पासवर्ड मी त्याला म्हणतो की एकदा तुम्ही एखादी गोष्ट विकली किंवा वडापाव विकलात, परत आयुष्यात परत वडापाव खायला तेव्हाचा विषय ना तो. त्याच्यामुळे 1 टाइम पासवर्ड मी त्याला मी तुम्हाला कळण्यासाठी तो विषय सांगतोय. तुम्ही मतदार्थ फक्त लक्षात घ्या. तर ह्या ज्या खुणा आहेत ना तर त्याप्रमाणे ह्याच्यावर बघितलं जातं की एखादा माणूस मध्यस्थी त्याने करावी की न करावी आणि मध्यस्थीमध्ये अडकलेला असेल तर त्याने पुढे काय करायचं. याच्या अगोदर जर तो हस्तरेषा माझ्याकडे आल्यानंतर ऑलरेडी तो अडकलेला असेल तर आम्ही थोडंसं त्याला बाहेर काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. पण ऑलरेडी काही लाखामध्ये अडकलेला असेल तर बऱ्यापैकी तो कर्जात तो तसाच त्याची वाट लागते पूर्णपणे. त्याच्यामुळे आधी पहिली गोष्ट महत्वाची, तुम्ही जर अशा बाबतीमध्ये जर हस्तरेषाचं मार्गदर्शन माझं घेतलं तुम्ही मार्गदर्शन, तर तुम्हाला मी पहिले धोके सांगेन की तुम्ही अशा पद्धतीचे नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये, ओळखीच्या बाळकीमध्ये व्यवहार करायचा की नाही. आधी माझं वैयक्तिक म्हणणं असं की आत्ताच्या ह्या शतकामध्ये असा मध्यस्थीचा व्यवहार कोणीही करू नये. तरी पण ह्याच्यावर धोके असतील आणि तुम्हाला मी अलर्ट केलेलं आहे तर तुम्ही वेळीच शहाणे व्हा, नाहीतर नुकसान अटळ आहे. धन्यवाद. आभारी आहे.